पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी बघू शकता गाईस मंदिराचा लुक कसा दिसतोय कडक असा मंदिराचा लुक दिसतोय विठ्ठल परमा तुहा विठ्ठल परमा नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेले कणकेश्वरला, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये आपल्याला कणकेश्वरचं मंदिर बघायला भेटतं. महादेवाचं मंदिर आहे आणि श्रावण चालू आहे त्यामुळे आज आपण इथं आलेलो आहे. पण असा विषय असा झालेला आहे की संडे असल्यामुळे इथं खूप गर्दी आहे. बघू शकता इकडे खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत इकडे पण, आणि खाली पण शेवटपर्यंत आपल्याला गाड्या बघायला भेटतात दोन साईडून रोडच्या, त्यामुळे इथं गर्दी खूप आहे. असा प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, आपण इथं जाऊ वरती. इथे तुम्हाला मंदिर बघायला भेटते, ते मंदिर दाखवतो मी तुम्हाला आता पहिले, नंतर मग तिकडची एंट्री दाखवतो आहे. एंट्री तिथनं सुरू होते साईडून, पण पहिले मंदिर आपण गाडी साईडला लावते, मंदिर दाखवतो तुम्हाला. बघा एक स्टार्टिंगलाच आहे ना पायथ्याला एक मंदिर लागतं सुंदर, बघा महादेवाचं मंदिर आहे मस्तपैकी. बघू शकता मंडळी समोरच आपल्याला ना ती कमान बघायला भेटते. ओम पार्वती पते सुंदर अशी कमान बघायला भेटते बघा. आणि इथनं आता आपण आतमध्ये चाललेलो आहे. साईडला इथं दुकान वगैरे पायथ्याला भरपूर दिसतात आपल्याला नाश्ता वगैरेसाठी. तर सो आपण पुढे बघू, आपल्याला पाहायला चांगलं दिसतं आपल्याला इथं. गाईज पुढे आल्यानंतर ना आपल्याला प्रॉपरली ना रेलिंग लावलेलं दिसते इथे, म्हणजे जेव्हा गर्दी वगैरे होते ना त्यामुळे पब्लिक दोन्ही साईडला डिवाईड होते. होऊ शकता प्रॉपरली अशी स्टीलची रेलिंग लावलेली इथे. हे बघा गाईज काय अंतर आल्यानंतर ना आपल्याला श्री कणकेश्वर देवस्थान 425 पायऱ्या मंदिराला आहेत आणि 3750 फूट उंच दाखवलेलं आहे शिवमध्ये. बघा इथं 3750 फूट उंच मंदिर आहे. आपल्या इथनं वरती जायचे अजून. जर आपण वरती आलो काय आपल्या इकडनं पूर्ण ना समुद्राचा किनारपट्टा पाहायला भेटतो आपल्याला इथपर्यंत, पूर्ण शेवटपर्यंत असं ना समुद्राचा किनारपट्टा पाहायला भेटतोय. पण ते खूप लांब आहे आणि धुक्यात हरवलं आहे, त्यामुळे कॅमेऱ्यात काय दिसणार नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप ना दाखवतो. बघा जसं आपण पुढे जाऊ ना आपलं समुद्राचं पाणी दिसेल. बघा हे पूर्ण समुद्राचं पाणी, तर ते धुक्यात पूर्ण हरवलेलं आहे. बघू शकता सुंदर. बघा नारळाची झाडं बघा इथे पूर्ण हे बीच येतात का काहीच. होऊ शकता कशा प्रकारे ते बघा बघा सुंदर दिसतंय, पण पूर्ण धुकं भरपूर आलेलं आहे त्यामुळे धुक्यामध्ये दिसत नाही. बघा एक नंबर यार, ते काय बघायला भेटतं काय आपल्याला एक नंबर. बघा हे बघा किती लांब आहे. बघा हे बघा किती लांब आहे यार, सगळं समुद्राचा किती किनारी पट्टा आहे यार. मजा आ गया मजा. होऊ शकता पायऱ्या कशा अजून सरळ रस्ता असतो अजून, पण एक तिथं चांगलं आहे पायरी. बघू शकता की लांब एक पायरी, म्हणजे छोट्या छोट्या पायऱ्या नाहीत त्यामुळे एवढं काही वाटत नाही. चढाव भाग आहे थोडाफार म्हणजे पूर्ण चढाव भाग आहे, पण पायऱ्या लांब आहेत, छोट्या छोट्या पायऱ्या नाही. बघू शकता वाटेमध्ये इथं आपल्या परत एक मंदिर लागतं छोटंसं, महादेवाचं मंदिर आहे. इथं लिहिलेलं आहे श्री कणकेश्वर देवस्थान. सुमारे 2400 फूट आहेत ना, 350 पायरे टोटल, 2400 फूट आहेत ना. कणकेश्वराचे पाऊलखुणा म्हणजे देवाची पायरी इथे हीच ते बघू शकता. गाईज आपल्याला वाटेमध्ये एक पानपोई बघायला भेटते आणि पानपोईला लागूनच आपल्याला एक नंदी बघायला भेटतो. बघू शकता सुंदर असं नंदीची बघायला भेटतं आपल्याला. एक नंबर गाय माडी गायचं लिहिलं आहे इथे. गाईज आपण थोडा पुढे आल्यानंतर ना आपल्याला रस्त्यामध्ये ना पालेश्वर मंदिर लागतो. पालेश्वर देवाचं मंदिर आहे, तसं आपण समोर जाऊन मंदिर बघूया. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. गाईज असं वाटायला लागलं आपल्याला फायनल ती प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की पुढे आल्यानंतर बघा श्री क्षेत्र कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ही मोठी अशी कमान बघायला भेटते. मला तर काय माहीत नाही, आयडिया नाही इथनं किती लांब आहे.
पण बघा सुंदर अशी कमाल बघायला भेटते, म्हणजे असं वाटतं आपण आलेलो आहे. समोर मंदिर आहे, मंदिरामध्ये जाऊ आपण दर्शन घेऊ. होऊ शकता बजरंग बलीचं मंदिर आहे, लॉक केलेलं आहे ॲक्च्युली ते, पण समोर जाऊन जरा मूर्ती दाखवतो मी. कदाचित इथे कोणतरी टाईम असेल आहे, आपण टायमामध्ये नाही आलेलो आहे म्हणून आपल्याला बघायला भेटते. जरा मी झूम करून दाखवतो, ही मूर्ती जरा वेगळीच आहे, आपण बघतो तशी मूर्ती नाही. थांबा एक मिनिट झूम करतो. बघा गाईस कशी मूर्ती बघायला भेटते आपल्याला. आपण जी बजरंगबलीची मूर्ती बघतो आजपर्यंत ना, ती अशी मूर्ती नाही बघायला भेटत आपल्याला, पण इथं ही वेगळीच मूर्ती बघायला भेटते आपल्याला. मूर्ती बघा सुंदर आहे, एक नंबर यार, मस्त की वाटलं. पवनपुत्र हनुमान की जय. गाईज आता आपण या मंदिराचं दर्शन घेतलं बजरंगबलीचं, त्या बाजूलाच ना एक कुंड बघायला भेटतं मोठं. आपण तर आतमध्ये जाऊन बघू जरा कुंड कसं आहे ते. कुंडामध्ये वर पाणी आहे बदलेलं आणि पोरं मस्त अंगात होतं. तुम्हाला पण घेऊ काय? बघा गाईज सुंदर असं लोक बघायला भेटतं आपल्या कुंडामध्ये. इकडे हो हो उड्या उड्या मारतो जरा, एक नंबर व्ह्यू आहे इकडचा. आपण दुसरीकडे जाऊन बघू. मारशील उडी दाखव तर बघू. उडी मारतोय ना, कशी उडी मारतोय बघू. आता बघ, हा मार मारतोय लवकर. हा इकडे आलेलं आहे, इकडनं बघू आता. मार तू मार. बघू शकता गाईज मंदिराचा लुक कसा दिसतोय, कडक असा मंदिराचा लुक दिसतोय. समोरच असा मंदिराचा लुक दिसतोय. कदाचित हे हेमाडपंथी मंदिर असू शकतं गाईज. आपण जवळ जाऊन बघू झालं मंदिर. बघा मंदिर कसं सुंदर दिसतं, एक नंबर. बघा लुक काय भारी, एक नंबर वाटतो यार बघा. आणि त्याचबरोबर आपल्याला ना इथे खूप सारे असं परिसर मोठा बघायला भेटतो आपल्याला. खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला मी प्रत्येकाला दाखवतो एक एक गोष्ट कशी काय 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 ते. गाई जर आपण ना मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे. खूप सारे मंदिरात येऊन कसे डिझाईन केलेले आहेत, पण पहिले दर्शन घेऊ नंतर तुम्हाला प्रॉपरली मंदिर दाखवतो मी इकडनं. आपण आता मंदिराच्या समोर उभे आहेत. बघू शकता मंदिरासमोर आपल्याला ना मोठी दीपमाळ बघायला भेटते. बघू शकता दीपमाळ किती मोठी मंदिरासमोरच आहे. पण बाजूला आपल्याला ना पाणी पिण्यासाठी सोय केलेली आहे, पाणपोळी बघू शकतो याला. बघू शकता ते पण नागाच्या स्वरूपात केलेले आहे. शिवलिंग दाखवले इथे त्या स्वरूपात केलेले बघू शकता. बाजूला आपल्याला इकडे एक विश्रामगृह केलेले आहे बसण्यासाठी वगैरे येणाऱ्या लोकांसाठी.
वरवा तो हा विठ्ठल बरवा माधव विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी बहुत सुकृताची गोडी बहुत सुकृताची गोडी बहुत सुकृताची गोडी सुकृताची गोडी बहुत सुकृताची गोडी आवडी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी. आपण आता दर्शन घेतलं. आता आपण दुसऱ्या खाली मंदिर आहे, मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहेत. मेन मंदिराच्या समोरच आपण आलो ना का खाली एक मंदिर बघायला भेटतं आपल्याला. बघू शकता आपण मंदिराजवळ आलेलं आहे. सुंदर असं मंदिर बघायला भेटते. मंदिरासमोर आज जाऊ आता मंदिरामध्ये. समोरून मंदिर बघू, आपण दर्शन घेऊ. बघू शकता छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. मंडळी आता आपण ना मनमाता समाधीजवळ आलेलो आहे. संत मनमाता समाधी, त्या समाधीजवळ आहे. तुम्हाला दाखवतो बघा मी आता समाधी. बघू शकता बघा मंडळी. आता आपण ना गोमुख बघण्यासाठी चाललेलो आहे. कणकेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक गोमुख आहे, ते बघण्यासाठी चाललेलं आहे. थोडा 2-3 मिनटं चालायला लागतो. जाऊन आपण तिथे पटापट बघा जाऊ आणि बघू तिथला गोमुख. बघा काही तिथं गोमुख बघायला भेटतं आपल्याला. हेच तर गोमुख आहे. पण विषय असा आहे की बघा इथं गोमुख लावलेलं आहे. मग इथं पाणी नाही. हे जेव्हा पाणी बनतं मी इकडं गोमुखमध्ये पाणी खाली पडणार आहे. मस्त वेगळी पण नजर दाखवतो तुम्हाला पलीकडनं. ओम गणपते नमः. बघा परिसर असं कडक लुक आहे यार. काहीच बघा लुक बघा, कडक व्ह्यू आहे एकदम. खतरनाक वाटतो मस्त पैकी. चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आपण आता. बघू शकता सुंदर गणपती मंदिर आहे. श्री राम सिद्धिविनायक महाराज गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघू शकता गणपती बाप्पाचं मंदिर सुंदर. गणपती मंदिर समोर आपल्याला ना श्री विष्णू मंदिर बघायला भेटतो. बघू शकता विष्णूचं मंदिर आहे सुंदर असं. गाईज आपण कणकेश्वराच्या मंदिरासमोर आपण बघितलं नाही, आपल्या इकडं रामेश्वराचं मंदिर बघायला भेटते. बघू शकता सुंदर असं रामेश्वराचं मंदिर आहे इथे. बघू शकता. आणि मंदिरात जाण्याआधी ना आपल्याला बघा इथं बाहेर काही मूर्त्या ठेवलेल्या दिसतात आपल्याला. इथनं आपण बाबा ही मूर्ती बघा किती, शिवलिंग किती जुनी आहे. बापरे बाप. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. काय बघू शकता किती जुनी पिंड आहे ही शिवलिंग. एकदम जुनी अशी शिवलिंग बघायला भेटतं आपल्याला. बघा इकडे गणपतीची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. तिकडं पण एक देवीची मूर्ती बनते रे सुंदर. बघा
हर हर महादेव. बघू शकता गोमुख जवळ आलेलो आपण. गोमुखचं पाणी कसं आहे बघा. सुंदर असं गोमुख बघायला भेटतं आपल्याला इथे गाईच. एक नंबर. काहीच हे तलाव बघा किती सुंदर दिसतो यार. काय नजारा दिसतो इथला. खतरनाक एक नंबर व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला इथला. बघू शकता ना. पण बघा ना कशा पायऱ्या वगैरे कशा बांधलेल्या आहेत. राऊंड राऊंड केलेलं मस्त की स्टेप बाय स्टेप. बघू शकता समोर एक महादेवाचं मंदिर बघायला भेटतं छोटंसं. जुनं मंदिर एकदम. आणि बघू शकता इथं बाहेर पण मूर्ती बघायला भेटते बघा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. बघू शकता छोटंसं मंदिर आहे पण मस्त की मंदिर आहे. मंदिराच्या समोरच बघायला भेटतं आपल्याला इथे स्टार्टिंगला. गाईड कसा वाटला मंदिराचा लुक बघितला ना. खतरनाक कसा मंदिराचा लुक आहे. परिसर बघा ना परत एकदा दाखवतो या साईड तुम्हाला मी. परिसर बघा कसा कडक एकदम. तलाव तर बघा यार एक नंबर यार. एक नंबर मस्त परिसर बघायला भेटतो आपल्याला. तर मंडळी व्हिडिओचा शेवट इथंच करतो. अलिबागचा कनकेश्वराचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि हाईप करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.